शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे। त्यापूर्वी मुंबई पोलिसांकडून स्टेजची पाहणी करण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे। मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांकडून आता संपूर्ण व्यासपीठाची पाहणी ही करण्यात आलेली आहे, तपासणी करण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही तपासणी आधीच सभेपूर्वीच करण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कमध्ये सभा होणार आहे। या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल। महायुतीची ही जाहीर सभा, या सभेला राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत। डॅरेल, मोदींची सभा होणार आहे, सभेसाठी पोलीस सतर्क पाहायला मिळत आहेत। व्यासपीठाची तपासणी केली गेली, काय अधिकची माहिती? नक्की नीलम, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की काही वेळापूर्वी मुंबई पोलीसचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी त्यांनी पाहणी केली। त्यांच्यासोबत इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते आणि आपण सध्या इथे पाहू शकतात की जो बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आहे तो इथे तैनात झाला आहे। जो स्टेज आहे त्याची पाहणी करतायत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। जो बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉडची संपूर्ण टीम जी आहे ती इथे सज्ज आहे। पूर्ण स्टेज आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची पाहणी करताना आपण पाहू शकता इथे। आणि जी पूर्ण एकंदरीत सभा आहे त्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी देखील मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेली आहे। नीलम, डॅरेल, आपण जर पाहिलं तर शिवाजी पार्कच्या बाहेर अगदी रस्ते हे छोटे आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे? नक्की नीलम, आपण पाहिलं तर या सभेसाठी सुमारे 1 ते 1.5 लाख लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आणि काही लोक जे आहेत ते बाहेर देखील असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे चाहते आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत। बाहेरचे जे रस्ते आहेत तिथे चौकात जो आहे तो पोलिसांची जी फौज आहे ती तैनात करण्यात आली आहे। काही तुकड्यांमध्ये जी आहे ही फौज तैनात करण्यात आली। 10 ते 15 जे पोलीस जवान आहेत त्यासोबत जे SRPF जे सुरक्षक रक्षक आहेत त्यांचा देखील समाविष्ट आहे। आणि असे चौकात जे आहे ते 15 ते 20 पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे। आणि प्रत्येक खबरदारी जी आहे ते मुंबई पोलीस असतील किंवा जे SPG कमांडो असतील ते देखील इथे आले आहेत आणि प्रत्येक गोष्टीची खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। नीलम, डॅरेल, आपण पाहतोय की आता सभा होणार आहे, यापूर्वी आता कार्यकर्ते काही जमायला सुरुवात झालेले आहेत का, किंवा त्यांच्याकडून काही पाहणी केली गेली आहे का? राज ठाकरे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत, मनसेकडून काय तयारी करण्यात येते? नीलम, आता 11 वाजले आहेत, 5 वाजता सभा सुरू होणार आहे। तत्पूर्वी आता अद्याप कोणतेही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित नाही। फक्त पोलीस जे आहे ते इथे पाहणी करतायत। कुठलेही पक्षाचे कार्यकर्ते अद्याप आलेले नाही। दुपारी 3 नंतर कार्यकर्ते इथे येण्यास सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं तर उन्हाचा तडाखा देखील आहे, पण कार्यकर्ते जे आहेत ते अजून अद्याप इथे उपस्थित नाही। 3च्या नंतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। पण आपण पाहिलं तर उन्हाचा तडाखा असला तरी देखील इथे पाण्याची व्यवस्था असेल व इतर व्यवस्था देखील भाजप असेल, महायुती असेल त्यांच्याकडून करण्यात आली आहे। नीलम, नक्कीच धन्यवाद डॅरेल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।